महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड तालुक्यात वाळू माफियांचा रात्रीचा खेळ, वाळूने भरलेल्या हायवाला अपघात होऊन पलटी। मार्कंड, पिंपळगाव, भणगी, बेटसामंगी, गंगाबेट, मोहनपूर या परिसरातून रात्री 10 नंतर ते पहाटेपर्यंत या परिसरातील गोदावरी घाटातून अवैधरित्या बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच आहे। काल रात्री खुपसरवाडी परिसरात एका वाळूने भरलेला हायवा एका घरासमोर पलटी झाला आहे। त्यात भरलेली वाळू सुद्धा त्या ठिकाणी पडली, परंतु संबंधित वाळू माफियाने ती वाळू मोठ्या शिताफणी बाजूला असलेल्या झाडांमध्ये ठेवलेली दिसत आहे। आता या प्रकरणी जिल्हा महसूल विभाग तथा पोलीस प्रशासन काय कारवाई करणार ते पाहूया। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते सोबत फारुख बेग, नांदेड।